नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। आजकालच्या आधुनिक जीवनशैलीत कुंकवाची जागा टिकलीने घेतली असली तरी मात्र लग्न किंवा सणासुदीला आणि धार्मिक कार्यांसाठी कुंकवाचा वापर केला जातो। आता सध्या सणासुदीच्या दिवसांना सुरुवात होत आहे। गौरी गणपती येणार आहेत, त्यामुळे पूजा विधीसाठी तुम्ही अगदी 5 मिनिटाच्या आतमध्ये केमिकल विरहित कुंकू बनवू शकता। आणि बाजारात मिळणारे कुंकू अनेकदा वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल्स किंवा रंग वापरून बनवले जाते। त्याच्या वापराने कोणाला ॲलर्जी होते तर कोणाला पुरळ उठतात आणि याचे डाग देखील पडतात। कुंकू विकणारे अनेक जण केमिकल्स असणारे कुंकू हळदीचं आहे किंवा शुद्ध आहे असं म्हणून जास्त किमतीमध्ये ते विकतात आणि त्यात आपली फसवणूक होते। त्यामुळे येणाऱ्या सणासुदीच्या दिवसांसाठी गौरीच्या औस्याला तुम्ही घरच्या घरी 100% शुद्ध कुंकू बनवू शकता। मला उशीर कशाला, हे केमिकल विरहित आणि 100% शुद्ध असणारं हे कुंकू कसं बनवायचं हे पाहूया। आणि सोबतच हा व्हिडिओ पाहताना तुम्हाला जर कोणत्याही क्षणी जर आवडला तर हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्कीच शेअर करा। आता सर्वात अगोदर हे कुंकू बनवण्यासाठी इथे मी हळद घेतलेली आहे। तर आज मी या हळदीपासून तुम्हाला 100% शुद्ध असलेलं आणि शिवाय केमिकल विरहित कुंकू तुम्हाला मी बनवून दाखवणार आहे। आणि या हळदीपासून बनलेलं कुंकू खूपच शुभ असं मानलं जातं आणि हे कुंकू बनवण्यासाठी तुम्हाला जास्त काही खर्च येणार नाही आणि जास्त साहित्य देखील हे कुंकू बनवण्यासाठी लागणार नाही। आता ही हळद एखाद्या मोठ्या प्लेटमध्ये काढून घ्यायची, जेणेकरून काय होईल, ही हळद खाली सांडणार नाही कुंकू बनवताना। आणि शक्यतो कुंकू बनवण्यासाठी मोठ्या प्लेटचाच वापर करायचा आहे। आता हे कुंकू बनवण्यासाठी आपल्याला फक्त 4च साहित्य लागणार आहे। त्यातलं पहिलं साहित्य आपण तर हळद घेतलेलं आहे। दुसरं साहित्य आहे ते आहे म्हणजे चुना। आता हा चुना सर्वांना तर माहितीच आहे। आता चुना आपल्याला साधारण पोहे खायच्या चमच्याने 1 चमचा एवढा घ्यायचा आहे। तुम्हाला किती प्रमाणात हे कुंकू बनवायचं आहे त्याच्यानुसार तुम्हाला हळदीचं आणि बाकीच्या साहित्याचं प्रमाण तुम्हाला इथे कमी जास्त करावं लागणार आहे। साधारण 1 चमचा इथे मी हा चुना घेतलेला आहे आणि त्यानंतर थोड्याशा प्रमाणात यामध्ये पाणी टाकून या चुन्याची आपल्याला निवळी तयार करून घ्यायची आहे। या चुन्यामध्ये पाणी टाकताना जास्त प्रमाणात देखील इथे पाणी टाकू नका, नाहीतर हे थोडंसं पातळ होईल। तर पहा, अशा पद्धतीने हा चुना यामध्ये मिक्स करायचा आहे। शक्यतो या चुन्याची निवळी बनवताना यामध्ये चुन्याच्या गुठळ्या राहू देऊ नका। नंतर आपल्याला जे तिसरं साहित्य वापरायचं आहे ते आहे म्हणजे गुलाबजल। या कुंकवाला मस्त असा सुगंध येण्यासाठी आपल्याला इथे गुलाबजलचा वापर करायचा आहे। चौथं जे साहित्य आहे ते आहे म्हणजे लिंबाचा रस। इथे मी 2 लिंबाचा रस घेतलेला आहे। आता तुम्ही इथे गुलाबजलच्या ऐवजी कापराचा देखील म्हणजे कापराच्या ज्या वड्या असतात त्याचा देखील इथे तुम्ही वापर करू शकता आणि या लिंबाचा देखील तुम्ही वापर कमी जास्त देखील करू शकता। आता या हळदीमध्ये आपल्याला सर्वात अगोदर आपण जे चुन्याचं पाणी तयार करून घेतलेलं आहे म्हणजे जी आपण चुन्याची निवळी तयार करून घेतलेली आहे ती थोडी थोडी करून या हळदीमध्ये टाकायची आहे। पण एक गोष्ट लक्षात ठेवा, हे चुन्याचं पाणी आपल्याला या हळदीमध्ये एकदाच टाकायचं नाही, त्यानुसारच हे चुन्याचं पाणी यामध्ये आपल्याला टाकायचं आहे। आणि नंतर थोड्याशा प्रमाणात इथे मी नंतर गुलाबजल टाकलेलं आहे। हे टाकलेलं चुन्याचं पाणी या हळदीमध्ये चमच्याच्या सहाय्याने मिक्स करायचं, कारण की यामध्ये जो चुना आहे त्यामुळे आपल्या हाताची थोडीशी जळजळ होऊ शकते किंवा आगाग होऊ शकते। त्यामुळे अगोदर एखाद्या चमच्याने हे सर्व एकजीव करून घ्यायचं आहे। चमच्याने एकजीव करून झाल्यानंतर हातानेच हे पूर्ण एकजीव करून घ्यायचं आहे आणि गरजेनुसार यामध्ये लिंबाचा रस, चुन्याची निवळी आणि गुलाबजल टाकत चालायचं आहे आणि हातानेच व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे। आणि सर्व एकजीव करून झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता पूर्णतः हळदीचा रंग लाल असा झालेला आहे। इथे आपलं 100% शुद्ध आणि केमिकल विरहित हे कुंकू तयार झालेलं आहे। अतिशय सुंदर आणि मार्केटमध्ये ज्या रंगाचं कुंकू भेटतं सेम त्याच रंगाचं म्हणजे लाल रंगाचं आपलं हे कुंकू तयार झालेलं आहे। आता हे कुंकू थोडंसं ओलसर आहे, त्यामुळे काय करायचं आहे, कडक उन्हामध्ये हे कुंकू थोड्या वेळासाठी वाळू घालायचं आहे किंवा फॅन खाली देखील तुम्ही हे कुंकू वाळवण्यासाठी ठेवू शकता। वाळवल्यानंतर हे कुंकू तुम्ही एखाद्या हवाबंद कोरड्या डब्बीमध्ये भरून ठेवू शकता। हे सहज तुम्हाला कुंकू वर्षभर टिकेल। स्वतः बनवलेल्या या वेगवेगळ्या गोष्टींचा आनंद काही वेगळाच आहे। हे कुंकू आपण हळदीपासून बनवलेलं आहे, त्यामुळे हे खूपच शुभ असं आहे। तर अशा प्रकारे घरच्या घरी हळदीपासून कोणत्याही महागड्या साहित्याचा वापर न करता 100% शुद्ध असलेलं आणि कोणत्याही केमिकलचा वापर न करता अगदी 5 मिनिटाच्या आतमध्ये हे कुंकू तुम्ही घरच्या घरी बनवू शकता। एकदा का हे बनवलं तर सहजरित्या तुम्हाला हे वर्षभर टिकेल आणि एकदम फ्रेश असं हे कुंकू आहे। तर तुम्ही देखील एकदा नक्कीच येणाऱ्या सणासुदींच्या दिवसासाठी घरच्या घरी हे ताजं फ्रेश कुंकू बनवून पहा, तुम्हाला नक्कीच आवडेल। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि
जास्तीत जास्त शेअर करा। आणि हो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला जरी नसेल तर व्हिडिओला तुम्ही डिसलाईक देखील करू शकता बरं का। आणि सोबतच बाजूला असलेला बेल आयकॉन देखील प्रेस करा, जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल। आणि सोबतच तुम्ही मला कोणत्या गावातून आणि कोणत्या शहरातून पाहता ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा।